आई, ए आई, आई तू कुठे गेलीस? का का सगळे मला दोष दाखवता? नेहमी मीच का चुकीचा असतो? का का मी असा आहे? तू पाहिलंयस का कधी स्वतःकडे? नुसते केस, डोळे, नाक, चेहरा नाही तर आतला तू. मी मी खूप वेळा बघायचा प्रयत्न केला रे, पण बघायला हिंमतच झाली नाही. हा हा आरसा किती विचित्र आहे ना. जगातलं एकमेव असं साधन जे तुम्हाला तुमच्याकडे परत बघायला भाग पाडतं. आज मी परत आलोय याच आरशासमोर, पण आज आज काहीतरी वेगळं आहे. आज मला पळून जायचं नाही. तुला माहितीये, मी छोटा होतो तेव्हा मला वाटायचं मी सुपर हिरो आहे. पंख नसतानाही उडू शकतो, धैर्य नसतानाही जिंकू शकतो. चुका केल्या तरी माफ केलं जायचं रे. पण मोठं झाल्यावर हा सुपर हिरो कुठेतरी हरवला आणि त्याच जागी आलो मी. साधा, सामान्य, चुका करणारा मीच. हो मीच. शाळेत सगळे म्हणतात तू जास्त हुशार नाहीस. घरात म्हणतात थोडा जबाबदार हो, दुसऱ्यांसारखा हो. मित्र म्हणतात तू काही सिरियसली घेत नाहीस. आणि तू तू तर मला रोज सांगतोस रे तुझ्यात काही खास नाही. का का तुला नेहमी माझ्यातल्या कमतरता दिसतात? कधी माझ्या छोट्या छोट्या जिंकण्याकडे का बघत नाहीस? एकदा का म्हणत नाहीस रे वा आज तू छान केलं? कधी कधी वाटायचं सर्वांच्या अपेक्षांचं ओझं कपाळावर जणू दगड ठेवलाय. उचलूही शकत नाही, फेकून देण्याची परवानगी पण नाही. लोक आपण कोण आहोत हे सांगण्यात इतके बिझी असतात की आपण खरे कोण आहोत हे आपल्यालाच विसरायला होतं. पण माहितीये, एक दिवस, हो एकच दिवस, मी माझ्या वर्गात एकटा बसलो होतो. कोणी हसायला नाही, कोणी बोलायला नाही. तेव्हा मी माझ्या वहीत लिहिलं होतं मी कोण आहे. पण उत्तर रिकामं. स्वतःबद्दलच्या पानावर एक ओळही लिहू शकलो नाही हो. किती विचित्र आहे ना. इतके वर्ष जगलो पण स्वतःचं वर्णन 2 ओळीतही करता आलं नाही. मग मी ठरवलं, जग मला काय म्हणतं ते सोडून मी स्वतःला काय म्हणतो ते महत्वाचं आहे. आज मी इथे माझ्याच कमतरता, भीती, शंका या सर्वांसमोर उभा आहे. आणि आज मी स्वतःशी बोलणार आहे. हो हो मी अभ्यासात सरासरी आहे पण प्रामाणिक आहे. हो मी परफेक्ट नाही पण इमानदार आहे. हो मी चुका करतो पण त्या मान्यही करतो. आणि सर्वात महत्वाचं, मी स्वतःला बदलण्याची हिंमत बाळगतो. आज माझ्यात एक नवीन मी जागा झालो आहे. तो घाबरत नाही, तो हरत नाही आणि तो स्वतःला दुसऱ्यांपेक्षा कमी पण समजत नाही. आणि या आरशातला मी आज म्हणतोय मी पुरेसा आहे. इतरांसारखा नसलो तरी मी माझ्यासारखा आहे. आणि माहितीये, कधी कधी माझ्यासारखं असणं खूप मोठी गोष्ट असते. आजपासून हा आरसा मला दोष दाखवणार नाही, तो मला मी कोण होऊ शकतो हे दाखवेल. धन्यवाद.